हरी हरी पुंडलिका वरद्यारेटाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः श्री रामचंद्र हाद्याय नमः। उदयता गबस्ती अनोनी औषधी समजते सुमित्र वाचवा वयानिचिती प्रतिज्ञा मारुती करून गेला मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मज वानरायुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपदे। जयांची केली स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची बंधो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता असो। गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र घोडंदन अंजनी पुत्र हनुमंतराय स्वामी जनार्दन माऊलीच्या चरणी नतमस्तक होणं दयाघन पंढरीश पांडुरंगाच्या कृपाशीर्वादानं साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन नगरी मौजे मुक्कामी सारंगी या गावी भगवान प्रभू रामचंद्राची चरित्र गाथा अर्थात हरिवंश पुराण भावार्थ रामायण युद्धकांडातील 45वा अध्याय शक्ती प्रसंगातील 3रा अध्याय। पोथी जवळपास 1 तास लेट आहे हे गाणे असो। ज्या प्रकारचं भगवान परमात्मा बुद्धीला चालना देतील त्या प्रकारचं यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न करू। विषय गोड आहे चिंतनाचा विषय या ठिकाणी गोड म्हणला कसा काही काय बोलता या ठिकाणी ऐका। तत्काळ औषधे आणूना बरा आता उडविल लक्ष्मणा मग त्याची झुंजल को राम लक्ष्मण आतुर बळी। राजा रावण आलेल्या पाहुण्याला काळे नेमी नावाच्या महाराजाला सांगू लागले महाराज आणि पाहुणा है का नाही आल्याबरोबर पाहुण्याला अतिथी हा देव भाऊ आहे पाहुण्याला पाय घ्यायला पाणी द्यावं बसायला आसन टाकाव चहाचा कप द्यावं है का नाही काही पाहुणचार करावं ना काहीच नाही महाराज। राजा रावणानं आलेल्या पाहुण्यातला दारातूनच काम सांगितलं तुम्हाला जायचंय म्हणले आणि एकदा का लक्ष्मण भैया वाचले ना आणि आम्हाला सोडवणार कोणी नाही आम्हाला कोणी वाचवणार नाही मारुती औषधी आणायला गेलेत म्हणजे लक्ष्मणाला उठवणार म्हणून माऊली म्हणतात संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा। मारुती राया औषधी आणतील का कारण नामधारक आहेत म्हणून माऊली म्हणतात तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा। मारुती राया दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे नामचिंतनातला वीर गेला आहे अशा प्रकारचं वर्णन आलं म्हणतात। आते बळे वायो नंदना बरा बळे काळा ना टोबे दाना हो बळे टजकळ वानर ग याचे कोण झुंजेला। रावणाचं म्हणणं हे महाराज मारुती राय कसा बलवान आहे शक्तिशाली म्हणून तर म्हणतात ना अतुलित बलधामा है का नाही बलाचं वर्णन करता येत नाही एवढ्या प्रकारचा मारुती राय। कोण करायले शत्रू करायले तर मित्र करतील यात नवल नाही सासूबाई जावयाचं गुणगान गाईल यात नवल नाही अतिशोक्ती अलंकार आहे का नाही गुणगान गातेत न जावायचं पण वैर्यानं गुणगान करणं यात नवल आहे का म्हणून तर म्हणतात ना रामेश्वर भट्ट म्हणे द्विजा आणि तुका विष्णू नाही दुजा भावत नाही ना तुकोबर आहे म्हणजे विष्णूचा अवतार आहे। कोण म्हणाले ज्या महात्म्यानं हातातली काठी फुटोस्तोर मारलं रामेश्वर भट्टांनी तुकोबर आहेला काठीनं मारलं हाताला फोड येईपर्यंत पण तुकोबारायच्या अंतकरणामध्ये वैर भाव नाही। माझे श्रोते नाहीत रामेश्वर भट्ट कीर्तनात मन लागणा पुन्हा अंग चेपायला गेली आणि कीर्तनात उठून आणलं तेव्हा उद्गार काढले रामेश्वर भट्टाने की बाबा तुकोबारा तुम्ही आहेत तरी कोण माणूस म्हणावतो माणूस नाही माणसाच्या अंगातून कापूस निघत नाही तुकोबाराचे चरित्र तुम्ही वाचा तुकोबाराच्या चरित्रामध्ये तुकोबाराच्या अंगातून कापूस निघाला है का नाही हे तुकोबाराचे चरित्र आहे त्या प्रकारचं मग शत्रूनं वर्णन करावं याविषयी
छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही इतिहास पहा. त्या इतिहासामध्ये आपल्याला ऐकायला भेटतं शाहिस्तेखानाच्या जीवावर आलं होतं पण गेलं बोटावून. बोट छाटली गेली शाहिस्तेखानाची, बोट तुटलेत आणि त्या अवस्थेमध्ये शाहिस्तेखानाकडं त्याची सून धावत आली, पत्नी धावत आली आणि सांगितलं मालक काय सांगावं, शिवाजी महाराजांच्या सैन्यानं शिवाजी महाराजांनं आपली सून त्या ठिकाणी चोरून नेली. होऊ शकत नाही, नेतच नाही. जरी नेला असेल, चुकून गेली असेल तर साडी चोळी करून वापस करतील. विश्वास होता कोणाला? शत्रूला. आपला घरच्या घरात विश्वास नाही महाराज, ही अवस्था आपली आहे का नाही. म्हणून तर म्हणतात संताचा विश्वास आहे. राजा रावण सांगू लागले मारुती राया औषधी आणायला गेलेत म्हणजे औषधी आणतील, लक्ष्मणाला उठवतील, आम्हाला कटवतील, झोपणाराची पहिली पंगत बसवतील. कपटे करोने बर्माच्या किया कैला उर्मिला पती बरं कार्य सदा वे हातो हाती हो उदया गबती न येता स्वतःच केलेलं कपट सांगावं हाय का नाही. राजा रावणाने सांगितलं बाबा मी कपट रूपानं काळ नेमीला आकळलंय हाय का नाही. सहजासहजी आकळत नाही आणि देव बी सहजासहजी आकळत नाही. देव आकळायला भाव लागते. म्हणून ज्ञानोबा राय म्हणले भावबळे आकळे यरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी हे का नाही. देवाला आकळण्यासाठी भाव लागते. म्हणून म्हणतात शुद्ध ज्याचा भाव दुरी नाही त्याच्या देव. त्याच्या देव दूर नाही म्हणतात जवळच आहे. म्हणून देवाला आकळसाठी भाव लागतो. काळनेमीचं म्हणणं आहे मी कपट रूपानं आकळलेलं आहे, माझ्यात बळ नाही, सहजासहजी आकळलेला. माणसानं चांगलं केलं काम सांगू नये पण वाईट केलेलं लपू नये. आपलं उलट आहे, आपण चांगलं पाखडतो आणि वाईट केलेलं झाकतो है का नाही. वाईट जर पाखडलं ना तर चुकी सुधारल्या जाती. तशा प्रकारचं काळनेमीचं म्हणणं आहे मी कपट केलंय पण आकळण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचा भाव आहे. आदि बळी वायो नंदन बळी काळ नाटो वेदान बरं बळी कळवान गण हो याची कोण झुंजेला. काळनेमीचं म्हणणं मारुती रावणाचं म्हणणं आहे काळनेमीला. ऐक राजा तुला सांगतो म्हणले बाबा वानर गणामध्ये मारुत्र्याचं बलवानच आहे तो, यात काही नवल नाही हे का नाही. म्हणून तर म्हणतात बालपणी जणे सूर्यासी ग्रासिले इंद्रादिकादी झाले थोर मार. जन्मल्याबरोबर इंद्रादिक देवाला मारलं, लाल फळ खायला सांगितल्याबरोबर सूर्याला गिळून घेतलं, एवढं ज्याचा पराक्रम तो मारुती. आणि वानरगण एकापेक्षा एक बलवान कारण त्याला बळाचा दाता आहे. म्हणून तर माऊली म्हणतात ना बळीयाचे अंकित आणि आम्ही झालो बळीवंत. भगवंताचं बळ त्याच्या पाठीमागं आहे, अशा प्रकारचं म्हणणं. कपडे करो आणि बर्मा जगदी आकिला उर्मिला पती बरं तव कार्याचा दावे हातो हाती हो उदया गबती न येता. ऐक या ठिकाणी माझं म्हणणं आहे बाबा कपट रूपानं का होईना मारुत्र्या ऐक बाबा म्हणले आम्ही काय केलंय लक्ष्मणाला मूर्छित पाडले, शक्तीबीळ आहे का नाही. पण मारुत्र्या औषधी आणायला जर गेलेत ना, औषधी आणल्या ना आमचं काही खरं होणार नाही. रात्री रात्री आपल्याला कार्य करायचंय, याच्यातून सुटका तुम्ही करू शकता, अशा प्रकारचं म्हणणं आहे. चंद्रामृत्याचा दापूर्णा चंद्रनामा म्हणा ती म्हणून हो एरवी दोरणाद्री संविधान सर्वदा. पर्वताला नाव आहेत, माणसाचे नाव असतात ना परशा परशु परशुराम, एक एक आदमी के तीन तीन नाम है का नाही. माणसाचे नाव कामावून पडतात है का नाही. नावासारखं माणसानं वागाव जरासं है का नाही. नाव ठेवलं धोंडाबाई आणि गुणानं बसत नाही, नाव शांताबाई गुणानं बसतच नाही, नाव गंगाबाई आणि पाण्याचाच पत्ता नाही, काय उपयोग आहे. नावासारखं जरास तरी वागावं. म्हणून बाबा या पर्वताला दोन नाव येतं. चंद्र अमृत सांडलेलं आहे का नाही. 33 कोटी देव एकत्रित आले आणि राजा रावणाचे 14 रत्न बाहेर काढल्याने निघाले. त्याच्यामध्ये हे अमृत निघालं आणि त्या अमृताचा काही अंश त्या पर्वतावर सांडलेला आहे. तिथं औषधी तयार झाल्या म्हणून चंद्रांचल त्या पर्वताला नाव पडलं, अशा प्रकारचं म्हणणं आहे. रूपा आले चंद्र अमृत बरं अमृत संजीवनी त्याचा म्हणा
एरवी औषधी आईचे अनंत हो हो पर्वती समस्त वरती एरवी त्या ठिकाणी ऐक बाबा म्हणले तिथं माणसाला जिवंत करणारी औषधी आहेत, संजीवनी आहेत, जीवन देतात हे का नाही. अमृताची व्याख्या काय? मृत्यूची कथा न ऐके काणी, त्याचं नाव अमृत. मग अशा औषधी आहेत म्हणतात आणि त्याच्या सोबत दुसऱ्या सुद्धा औषधी तिथं आहेत, वनस्पती आहेत. अशा प्रकारची माहिती दिल्याच्या नंतर ते गेला कपिनंदन बहुमाया करून आपण हो त्याची करावे विघ्न बरं. सूर्योदय जव होया. त्या पर्वतावर मारुतीराय औषधी आणायला गेलेत. कोण सांगायले? रावण. काळ नेमीला सांगायलेत बाबा बघ मारुतीराया औषधी आणणार आहेत आणि औषधी आणणाऱ्या चांगलं काम करणाऱ्या माणसाला तुम्हाला अडचण निर्माण करायची, विघ्न करायचे हे का नाही. बघा चांगलं करून चांगलं होईना महाराज, वाईट करायला सांगत आहे रावण काळ नेमीला. काळ नेमीचा काय विचार आहे हे ऐकू. ते मायाचे लक्षण बरं. जटाधारी वलकलांबरण हो हो सर्वाची भस्म उधळण बरं. असाधारण नरव्यसे. ऐका महाराज तिथं जायचंय पण कसं मायेचं पांघरून जायचंय. तू माया वीस, तुला काली काली महाकाली जंगल में रहने वाली बऱ्याच माया येतात. मग याच मायेचा पांघरण अंगावर घ्यायचंय आणि कपट रूपानं मायेचा वेश धारण करून मारुतीरायाला आपलंसं करायचे, गुंतवायचे. अशा प्रकारची माहिती सांगितल्याच्या नंतर पूर्ण बरं. रामाश्रम निर्माण हो हो गोवावया कपिनंदन बरं. माया पण करावी. वेश धारण करायचा, वेश हे गाणं सोंग घ्यायचे. कुणाचं? तापस वेश. साधूचं वेश धारण करायचंय हे का नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात ना, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्यासी म्हणून हे साधून जगी विटंबना बाधू. तो मुळात साधू नसल हो, पण साधूचं रूप धरायचे म्हणजे साधूचं डुप्लिकेट. तुला महाराज व्हायचंय, जट्टा जुट्टा कमंडलू अशा प्रकारचं त्या ठिकाणी काळ नेमीला माहिती राजा रावण देऊ लागली. सुपक्वा पळे सुग्री सुशीतळ जळ सुंदर वृक्ष सो परिमळा. हो हो आपण धरावे अतिशिळा हो हो गोळांगुळ गुंतावया. मारुतीरायाला गुंतवायचे, वेळ वाया घालायचंय. म्हणून काही कर बाबा तिथं झाडं झुडं वृक्षवली काहीतरी लावणं. म्हणून म्हणतात वृक्षवली आम्हा सोये रे हे का नाही. वृक्ष आवडतात, जिथं पाणी तिथं झाड आहे, झाड आहे तिथं पाणी. हिरवगार झाड दिसलं की पाण्याचं अवस्था आहेत ना. म्हणून त्या ठिकाणी झाड निर्माण कर, सुंदर बगीचा निर्माण कर, फुलं लाव, जाई जुई बटमोगरा रातकी राणी अशा प्रकारचे झाडं लाव. त्या झाडाच्या सुगंधामुळं परिमळामुळं मारुतीराया गुंतील. अशा प्रकारच्या ठिकाणी म्हणणं आहे. नीट दावावी बर्मण्यान कथेची वर्णावार गोनंधना. हो हो तेने त्याची चुक गहना बरं. कपिनंदन विगुंतेल. वैजनाथ महाराज राजा रावण काळ नेमीला सांगू लागायले निष्ठा दाखवायची. निष्ठा दाखवत असतात का निष्ठा असतील. माऊली म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा तो धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. भ्रमच आहे ना नुसता, निष्ठा पाहिजे हो. आपली सगळी निष्ठा निष्ठी. कोणी काम सांगाल म्हणून गायब हे का नाही. काम सगळे झालं, मी इथंच होतो मला काम सांगितलंच नाही, सकाळपासून इथंच आहे. कोणीच काम सांगणार म्हणतो कवा काम सगळं झाल्यावर. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत कोणाच्या हातीत लागत नाहीत, नुसती निष्ठा निष्ठी. पण निष्ठा आहे ना, इथं तुम्हाला निष्ठा दाखवायची हे का नाही. निष्ठा मनात आणायची आणि कथेमध्ये देवाचं नाव घ्यायचे.
रामाचं चरित्र गायचंय, कारण रामाच्याच नावामध्ये कथेमध्ये मारुतीराय गुंततो. काळ नेमीला राजा रावण त्या ठिकाणी बोलू लागले. आती ते करावे हनुमंताय बरं. सुरस सांगावी राम कथा हो. जेने गुंती पडे कपिनाथा बरं. ते सर्वता करावे राजा रावण सांगू लागले काळ नेमीला महाराज आतिथ्य करायचे. कोणाचं? हनुमंताचं. रावणानं केलं का हो काळ नेमीचं? नाही केलं ना. मग सांगणं सोपं आहे, करणं अवघड आहे, हे का नाही? इथं बसून 1 घंटा 5-10 मिनिटं बोलणं सोपं आहे, पण इथून उतरल्या तसं वागणं अवघड आहे. म्हणून तर म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले एक चाले एक त्याचे पाहुणे हे मुख म्हणतात. बोललं तसं चालाव. म्हणून बाबा तुम्ही मारुतीरायाचं आतिथ्य करा, पाहुणचार करा, फळं द्या खायला, आसन बसायला टाका, पायाला पाणी धुवायला पाणी द्या. कोण सांगायले? राजा रावण काळ नेमीला सांगू लागले. सांगितल्याच्या नंतर ते महाकुर राज्याचे प्राणी मात्र सगळे ग्राजी बरा. आपण युक्ती साधावी आजी हो. कपित्राजी देगिळी सर्व प्रकारचा अट्टहास कर, पाहुणचार कर, वेळ वाया गेला हरकत नाही. त्याच्यामध्ये जमलं तर मारही मारुतीरायाला, नाही जमलं ऐकत न गेले, डोक्याच्या वर पाणी जाऊ लागलं ना, त्यावेळेस काय कर, याच सरोवर या ठिकाणी पर्वताच्या बाजूला एक सुंदर सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये एक त्या ठिकाणी सुरस आहे. तिकडं मारुतीरायाला वाट लावून दे, ते मारुतीरायाला गिळून घेईल, अशा प्रकारचं म्हणणं आहे. औषधे समेप जवितराय जरे संपूर्ण जोरवर सुंदर कमळे मनोहार ते कपिंद्र गोवा नाना प्रकारचे वृक्षवल्ली लाव, झाडं झुडपं लाव, मन मोहून जाईल मारुतीरायाचं. सरोवर निर्माण कर, तळ निर्माण कर, जिथं पाणी तिथं माणूस थांबते, तहानलेला विसावा भेटते त्या जीवाला. तशा प्रकारचं कार्य कर, असं त्या ठिकाणी राजा रावण बोलू लागले. गमन करोनी आज ग्रगती सर्व प्रकारे असे शक्ती हो. जेने मरण पावे मारुती बरं. ती सदाशी लवकरात लवकर शीघ्र आताच्या आता जा बाबा, आणि चांगल्या कामाला माणसाला वेळ लावू नये. म्हणून तर म्हणतात ना, कल करे सो आज, आणि आज करे सो अभी, हे का नाही? लवकर करावं लागते. आपले सुद्धा सोडवण करणार दुसरं कोणी नाही. म्हणून तर म्हणतात ना, आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडा वेगळी. संसाराच्या बंधनामध्ये तुम्ही अडकले तो, या बंधनात तुम्हाला कोणी अडकवलं नाही, हे का नाही? म्हणून तर म्हणतात ना, आता सावध सावधान समयो, या समयाला सावध व्हा म्हणले. ज्याला कळलं ते कळलेच. रामदास स्वामीला शब्द कळाला, त्यांनी विचारलं देव बापाला ब्राह्मणाला, हे कुणाला सावध म्हणाले? ते म्हणले तुम्हालाच. ते घोड्यावर बसले, पळाले, पुन्हा काय परत आलं नाही. आपल्याला म्हणलं ना आता सावध, ते म्हणलं आता सावध नाही बापा, आता सावध झालो म्हणला. आधी जमनात इकून तिकून सोयऱ्यानं जमवले, हे का नाही? ही आटास आहे. तशा प्रकारचं महाराज सावध होय. म्हणून म्हणले बाबा सावध होई रे बाप्पा, काळ लागलाय माप्पा, घेऊ नको रे झोपान, मारू नको रे गप्पा. उग गप्पा मारण्यापेक्षा देवाचं राम नाम घ्यावं, आणि ते नाव तुम्हाला तारणार आहे, अशा प्रकारच्या ठिकाणी म्हणणं. मी तुझं सांगो कपट गते तब ते केवळ कपट मूर्ती हो. ते माझे काय अशी युक्ती बरं. सर्वता मारो ती मारा. आता मी जास्त काही कपटावर बोलावं, कोण म्हणाले? राजा रावण. काय नेमीला तर तुम्हाला सर्व कपट माहित आहे. आज्या पंजा खापड पंजा सगळे कपटाचीच मूर्ती आहेत, हे का नाही? म्हणून तर म्हणतात ना, नातू पंतू, हे का नाही? देखत देखत बाप मसनात गेला, हे का नाही? आज्या पंजा नातू पंतू जो ही तैसाची झाला. सांगायची गरज आहे संसारातल्या गोष्टी. आपल्यापेक्षा संसार करणारे बारकाईचे आहेत, पण ज्यांनी संसार केला नाही त्यांनी संसारावर सांगितलं. ज्ञानोबरायनं म्हणले, अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंद भरील
तिन्ही लोक, स्वर्ग आणि मृत्यू, पाताळ तिन्ही लोकांचा आनंद करायचा आहे. आपल्या संसारात आहेच काय महाराज, एक खोंड आणि एक लांड. लांड्याला शेपूट नाही, होंड्याला शिंग नाही, अशी अवस्था. आपल्याला एवढा 8 तास आहे, तिथं किती आहे महाराज? अशा प्रकारचं बोलल्याच्या नंतर मरण पावल्या हनुमंताय बरं. सौमित्र मरेल तोरिता हो. मरण पावले रघुना हो. दोघे मरत साखळी सांगू लागले राजा रावण. काळणी मिळेल ऐक बाबा, एकल्या मारुतीला तुम्ही जर मारलं ना, मागच्याला मारायची गरज लागणार नाही. एका माग एक, एका माग एक, एका माग एक सगळे मरतील, हे का नाही? जसं पोथीला आल्यावर मंडपामध्ये बसल्यावर माता माऊल्या म्हणल्या होत्या, माय 12 तासाचं तप आहे, 7ला 7 आधी ऐकावं इथं आल्यावर. पण इथं बसला, पहिला अध्याय झाला, दुसरा अध्याय जर असा होत आला की घोंगड जरा सांगावं घेतलं, ढाबळं पुन्हा वरी सरकलं, सरकत कवा झोपला आली की हनुमान महाराज पत्तात नाही. आरतीला म्हणून लागले तर कोण कोण जोड्या बसल्या होत्या की, आणि त्यातले त्यात युट्यूब चालू आहे. आणि तुम्ही जर झोपले ना, ते युट्यूब तुमच्याकडे सगळ्याकडे फिरणार आणि पुऱ्या महाराष्ट्राला दाखवणार. सारंगीमध्ये कोण कोण माता माऊल्या झोपल्यात. मी एकदा फिरवायला होतो, त्याने फिरवलं नसतं तरी बी. त्याच्यामुळं उगा आपलं ढाबळं बाजूला करायचं, उग झोपेत असे डोळे ताणून पाहायचं, त्याचा चेहरा फ्रेश दिसते. नाहीतर उग सुकलेला चेहरा दिसला, सगळ्या महाराष्ट्रातले म्हणतात काय सारंगीमध्ये झोपले होते. झोपले म्हणून नाही, ऐकू लागले कथा म्हणा, है का नाही? तशा प्रकारचं कपट कर बाबा, तुला कपटाव जास्त सांगायची गरज नाही. काळे नेमीला राजा रावण बोलू लागले. मरण पावल्या रघुनंदना कैशने वाज विवेचना सुग्रीवसाने प्राणा अर्धक्षण एकटा जर त्या ठिकाणी मारुती मारला ना, मग एका मग एक सगळे मरणार आहेत आणि माझ्या रामापर्यंत येणार. रामही मरणार आणि राम एकदा मरण पावला तर बिभीषण वाचणारच नाही ना. कारण शरण गेले त्या देवाला, ते देव शरणांगताचा वज्रपंजरी आहे ना, शरणांगता वज्रपंजरी, त्याच्याकडे शरणांगतीत पत्कारावं लागती. म्हणून तर म्हणतात ना, जो मज अनन्य भावे शरण मी तयाचे निवारी जन्म मरण शरणांगता शरण्य मीच एकू. मग शरणांगताला शरण नेणारा तो भगवान जर नाही वाचला तर बिभीषणही मरण. बिभीषणाला मारायची गरज नाही, राजा रावणाचं म्हणणं आहे. म्हणतात नळाने रांगदा जामवंत सुप्त ती मराठी समजता बरं. एवढा जादेल कार्यार्थ जरी हनुमंत मारिला. नळ नीळ जांबवंत गण गवाक्ष तर ताराक पटापट पटापट एका माग एक, एका माग एक, एका माग एक मरतील. मारायची गरज कोणालाच लागणार नाही. फक्त एकटा हनुमंत जर मारला तर, अशा प्रकारचं म्हणणं आहे. म्हणून धरले दोन्ही चरण देईला धरा जे म्हणून चिंता जागरे बुडता पूर्ण दारू आपण महाराज काही सांगा म्हणले ठिकाणी बाबा, जमलं तर बघा म्हणले, नाही तर दुसरा मार्ग आहे म्हणले. कोणता? तुम्ही जर एवढं माझं असं जर काम केलं तर माझी अर्धी पगार तुम्हाला. आता एसटी वाले अर्धी पगार आहेत ना, ज्येष्ठ नागरिक अर्धी पगार आहेच. तशा प्रकारचं महाराज तुम्ही जर असं जर नाही मारा वाटत तर तुम्ही मारल्याबरोबर अर्ध राज्य तुम्हाला दान, अर्ध राज्य देऊन टाकणार. अशा प्रकारचं त्या ठिकाणी कोणाचा विचार आहे? रावणाचा. काळ नेमीला त्या ठिकाणी ऐकला, ऐकल्यावर काळ नेमी काय करतो ऐका. ग्लानी भाग्य बहुता चरणावरी मागुता बरोबर मद होत जे प्राणांता अवस्था हो जीवदाता तू होई. संकटामध्ये आलं की महाराज, संकट आलं, आता एखादा माणूस आहे, काळोखाची अंधाराची रात्र आहे, अंधाराच्या रात्रमध्ये हनुमान महाराज स्मशान वाटिकेचं वाटत असं जाताना तिथं मसन वाटा पाहिला उज्ज्वलात आहे, ते काय म्हणतंय? राम 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 राम. कुठं गाव कोसाला गोस्तूर. एकदा गावामध्ये आलं की म्हणतं मेरी अंगणो में तुम्हारा क्या काम आहे का नाही. म्हणून म्हणतात ना, अंगाला हिवताप देव माझा मायबाप, अंगाचा गेला हिवताप मी देवाच्या बापाचा
बाप अशी आपली अवस्था आहे महाराज. जेव्हा आईच्या उदरामध्ये येत तेव्हा देवाला प्रार्थना करतो, देवा देवा गर्भीची यातना न सहवे नारायणा, एकदा आईच्या उदरातून बाहेर काढ. देव म्हणले काय करशील? गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संग देई सदा. रात्रंदिवस तुझं भजन करील म्हणले. बरं हरकत नाही म्हणले. एकदा 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्या, आईनं प्रसूतीच्या कळा सहन केला आणि बाळाला जन्म झाला. जन्म झाल्याबरोबर डॉक्टरनं थाप मारली, लगेच म्हणते कव्हा कव्हा कव्हा, म्हणजे सगळं विसरून जाते. अशी आपली जात, आपली सगळ्याचीच. बरं हा बैमान आहे, नको ती गोष्ट लवकर घेते. एक आज शेतामध्ये काम करू लागलो तर एक जण मला म्हणले, होय आपण पिकाला एवढा आठास करायचं, पीक वाढच ना, तणकट आलं कुठून? एवढं निंदलं म्हणजे आपण तणनाशक मारलं, प्रत्येक पाण्याला तणकटच वाढायले. मी म्हणलं तणकट वाढायला लागत नाही, त्याला खतपाणी द्यावं लागत नाही, ते ऑटोमॅटिक वाढते. संस्कार शिकवावं लागतात, शिकून मी कमी शक्यता येतील म्हणून. पण शिवा द्यायची कुठं शाळा आहे का? पण बरोबर देते की नाही शिवा? तशा प्रकारचे चांगली गोष्ट शिकायला वेळ लागते, पण वाईट शिकायला वेळ लागत नाही. राजाराम म्हणू लागले, तुम्हाला विनंती आहे माझी, प्रार्थना करतो, तुमच्या पाया पडतो, एवढं माझं काम करा आणि मी बुडणार आहे, मरणार आहे, आणि मरण्याला तुम्ही आधार व्हा. अशा प्रकारचं त्या ठिकाणी काळ नेमीला बोलल्याच्या नंतर आयुष्य ऐकता जे उत्तर चे दुर्धरा हो हो कपट प्रकार भलान्वय राजा रावणाने काळ नेमीला सांगितलं, बाबा तुम्हाला कपट करायचंय, कपट करून हो साधूचं छळन करायचंय, साधूचा वेळ वाया घालायचा आहे. एवढा विचार काळ नेमीनं ऐकून घेतला आणि ऐकून घेण्याची क्षमता असावी. आता प्रत्येकाला वाटायला मी बोलावं मी बोलावं मी बोलावं, आणि सगळे ना ऐका, नाही ऐकलं राहिले युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून ऐकतील असं वाटायले, हे का नाही? युट्यूबसाठीच मी पटकन बसलो. हनुमान तुम्ही कुठं कुठं कसं करायला माहिती का? आमची आधी सेवा करायली, पटकन बंद करायला घेऊन चालली. म्हणलं आमची सेवा घ्या ना. नाही महाराज म्हणले, आमचा टाइम संपला. त्याच्यामुळे मी म्हणलं ज्याचं वसिला त्याचं कुत्र काशीला, म्हणलं तुमच्या हाती बसाव, युट्यूबमध्ये मी येईल, हे का नाही? तशा प्रकारच्या ठिकाणी विनंती केली. विनंती आहे म्हणले, बाबा तुम्ही काय करा, माझं ऐकून घ्या. ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यावर मग काळ नेमीनं बोलायला सुरुवात केला. मनात अगोदर विचार केला आणि विचार केला, म्हणला बाबा हे कपट कर म्हणाले, आणि माणसाने विचार करावा. माणसाकडे सतसत विवेक नावाची बुद्धी आहे. म्हणून तर माऊली म्हणतात, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची, हे का नाही? विचार केला काळ नेमीनं, हा मला कपट कर म्हणायला, मी काय करू असा विचार आल्याच्या नंतर कपट करेता हिरणा का जप कांड विकांड गेले वप द्यामचा कोण प्रताप रुद्र रूप जिंकावया. लगेच काळनेमी हुशार होता महाराज. काळनेमीनं पाठीमागचा विचार केला आणि माणसानं पाठीमागचा विचार करावा. इतिहास पाहाव काय घडलंय. पुढचं तर भविष्य आपल्याला कळत नाही हो, पण पाठीमागचा तरी विचार करून माणसानं वागण्याचा प्रयत्न करावा. म्हणून तर म्हणतात ना, वडील जे आचरती आणि तया धर्म नाव ठेवीती. हा, पुढचे माणसं जसे मोठे माणसं वागतील तसे पाठीमागचे वागतात. म्हणून तर साधू संतांना मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले आधी आणि दयानिधी संत ते, त्या वाटेनं चालल्यावर अडचण येत नाही. न पडे गुंथा कोठे काही, है का नाही? पण आपण ती वाट सोडतो आणि नको तीच वाट धरतो. म्हणून एक कवी, त्या कवीचं नाव आहे आनंद फंदी. आनंद फंदी नावाच्या कवीनं कविता लिहिली. त्या कवितेचं नाव आहे वाट. वाट नावाच्या कवितेमध्ये ते म्हणतात, बिकट वाट व ही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये वेश आपला उगाच भटकत फिरू नको, है का नाही? आणि शेवटी आनंद फंदीचे फटके खाया, मागे पुढे ती पाहू नको. म्हणून याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, वेश पहिल्यांदा कोणाचा लेकरू आहे, नंतर कोणाचा पती आहे, नंतर कोणाचा वडील आहे, नंतर कोणाचा आजी आहे, नंतर कोणाचा नातू आहे. हे वेश आहे. हे वेश वगे तू भटकत फिरू नको म्हणले. बाबा वाट तू जी आहे ना, ती वाट तू आपली निर्माण कर आणि त्या वाटेनं चल, अशा प्रकारचा मार्ग सांगितला. कपडे साधीला मरेंद्र भगे या पिले शरीर, कपडे दिला
रामचंद्र हो. जय रोग थोर या पिला कारण मी मनाच्या ठिकाणी विचार करू लाग बाबा कपट आतापर्यंत कोण केलं 33 कोटी देवाचा राजा इंद्रदेवाने कपट करली हे का नाही इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा एवढं कपटाची वार्ता आहे असा विचार आल्याच्या नंतर आवण जेवण करा गेले आज मांडले जात्रा अर्जुना लावून हात पादाचे धने बरं. के प्राणे मला पहा म्हणले सहस्त्र अर्जुन नावाचा राजा होता त्या राजानं कपट केलं आणि कपट केल्यामुळं जसं उसाचे टिपरे छाटावे तसे 1000 हात छाटल्या गेले काळे नेहमी विचार करू लागले येण्याचे रावणे जाणा बरं. सांडोनी राजना एक मागो गेला हो बरं. शेते कोरान देई माते आता जाऊ द्या मला दुसऱ्याचं कशाला सांभाळचे जवळच असल्या आहे का नाही आपल्या जवळच ना म्हणले याच रावणाकडे पहा म्हणले 14 चौकोळ्याचं राज्य 80,000 पत्नी आहेत 1.25 लाख नातू आहेत है का नाही 7 कोटी घर काशीची 7 कोटी घर तांब्याची 7 कोटी घर सोन्याची एवढं असून सुद्धा स्वतः भिकारी झाला आणि भिकारी होऊन काय म्हणला महाराज भिक्षांनी ही माती माय म्हणून म्हणला म्हणले आणि माय म्हणल्याबरोबर लगेच भिक्षा वाढायला आलं की मनात शब्द काढला होती का माझी बाय हे मनामध्ये कपट आणल्यामुळं राजा असून भिकारी झाला म्हणले याचीच अवस्था घेऊन पाहावं असा विचार आल्याच्या नंतर माते माने गो पाय तुझ्याची कपडे मिळविले धुळीची सुपुत्र सैन्याचे मारविले मग या कपटानं स्वतःच मरण जवळ करून घेतलं यात नवल नाही हो तर आपले सहपुत्र सहकुटुंब सगळ्याचा मारेकरी होऊन बसला अशा प्रकारचा विचार काढणे मी करू लागले कपडे नाडीले देवाची स्वतः जाणवणे मानाची सोय भिकेची लागला याचं त्याचं दुसऱ्याचं काही सांगा साक्षात भगवान परमात्मा देव सुद्धा वामनाच्या रूपामध्ये बळीच्या दारामध्ये भीक मागायला गेला 33 कोटी देव आहे स्वतः सूत्रधारी आहे अधिकारी आहे देव काय करू शकत नाही भगवंताने बोलले बा म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले ऐसा जगाशी चालिता तो एक समर्थ ब्रह्मांडाचा धनी सर्व ब्रह्मांडाचा धनी आहे क्रतुमा क्रतुम अन्यथा क्रतुम तिन्ही शक्ती ज्याच्याकडे तो देव भिकारी झाला आणि भिकारी होऊन बळीराजा दारामध्ये भीक मागितलं एवढं हीणपण आलं देवाला ईश्वरत्व सांडावं लागलं अशा प्रकारचं त्या ठिकाणी कपटाची वार्ता हे म्हणतात आपण बळेची मागू लागला भिका त्याने द्वार फळ केला देखा पुराण्याचा बोलती मग तो बळीराजा हुशार होता म्हणतात बळीराजा चतुर भारी आणि त्याने ओळखीला हरी हुशार बळीराजानं त्या देवाला हरकत नाही महाराज म्हणले तुम्ही मागितलं ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण माझ्या दारामध्ये खुळखुळ्याची काठी घ्यायची आणि दारामध्ये द्वारपाळ होऊन उभं करायचं देवाला उभं केलं अशा प्रकारची अवस्था या लागी कपटाची वार्ता बलेला सर्वता कपट करी कपिनाता सोगाता मनात विचार केला याच्यासाठी म्हणले कपट करणं चांगलं नाही चांगलं होऊन कोणाचं चांगलं होईना म्हणले कपट केल्यावर चांगलं होईल का शंका आहे ना महाराज त्याच्यामुळं कपटाची वार्ता चांगली नाही असा विचार काळे नेमीने केला आणि त्यातले त्यात कपट करायचंय कोणाला मारुत्र्या सोबत कपट अशा प्रकारचा विचार केल्याच्या नंतर श्री रामा त्याने त्याची कोणी कपट करीत याची मरण पावत नरक भोगितानी लगेच गावबार आहे ना धावत्या गाडीला ब्रेक दिलं गतिरोधक हे का नाही गाडी वेगात असेल गतिरोधक असला की वेग जरासा कमी होते म्हणून बावली म्हणतात जे देवाचे भक्त आहेत हे का नाही ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाम आहे तिथं कपट येऊ शकत नाही
विघ्न येऊ शकत नाही. अहो विघ्न तर सोडून द्या, काळ सुद्धा येऊ शकत नाही. यमधर्म सांगेत होता तेथे नाही तुम्हा सत्ता, जेथे होय हरी कथा आणि सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. हे का नाही, एवढी नामाची ताकद आहे तिथं यम सुद्धा एकत नाही. हे का नाही, म्हणून तर तुकोबर आहे म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्या काळाच्याही पायावर माथा दिला, अशा प्रकारची अवस्था हे म्हणतात. हनुमान श्रीरामाचा किंकर बरा श्रीराम भजनी अति दप्तर त्याची कपट करी दोन बरं. त्याचे शरीर वाचेना. मारुती राया भगवान परमात्माचा निज भक्त आहेत. निज भक्त म्हणजे घरी निजून पोथी ऐकणारी भक्त आहेत का? निज भक्त, जवळचा भक्त आहे, सखा भक्त आहे. ज्या भक्तानं देवासोबत भक्ती आपलीशी करून घेतली आणि त्या भक्तीमध्ये देवाला आपल्या अंतकरणामध्ये साठवलं. म्हणून तर म्हणतात ना, देखिला डोळा बैसला मणी आणि त्याची वदनी उच्चारी. ही अवस्था आहे मारुतीरायाची. भक्त आहेत, दास आहेत. दास कुणाला म्हणा माऊली म्हणतात चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची आस नाही, गेले आशापास निवारुणी, ते भक्त आहेत. आणि मारुतीरायानं देवाचं भजन सोडलं नाही. आणि भजन हे प्रेमानं करावं लागते. हे का नाही, प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती अर्थाविनं पोथी सांगून काय. हे का नाही, प्रेम भजनामध्ये आणि भजनात मारुतीरायानं अखंड भजन देवाचं केलेलं आहे, अशी अवस्था या ठिकाणी मांडली. आयुष्य जाणात आम्ही आपण जोय जाणत रावण बरा कपी झे विघ्न करा. हो हो ते मदशी मरण वडवले काळनेमी नावाचा राक्षस असून विचार करू लागला महाराज. माणसं विचार करणार आहे का नाही. काळनेमीने विचार केला. काय सांगावं या ठिकाणी, रावण म्हणत आहे कपट कर कपट कर, पण कपट कसं करावं मी वाचल का, असा विचार मनामध्ये आल्याच्या नंतर पाया पडून या रावाने बरं. आज राजे देईल म्हणे. हो हो मदनी मिलिया प्राणे बरं. राजे कोणे भोगावे. काळनेमी विचार करू लागला महाराज. राजा रावण आज पाया पडत आहे, राज्य देतो म्हणत आहे. एसटी खाली माणसाला मृत्यू आल्या 2 लाख रुपये, पण कोणाला? घरच्या कुटुंबाला. आपण मेल्या त्या 2 लाख रुपयाला काय करायचे? तशा प्रकारचं काळनेमी विचार करू लागले. बाबा मला सांगत आहे तुम्ही मारुतीरायाला कपट करा. मारुतीरायाला कपट केलं, मारुतीराय मला परत येऊ देतील का? मी जर तिकडेच मृत्युमुखी पावलो तर राज्य कुणाला काय करायचंय, असा विचार काळनेमीच्या मनामध्ये आलेला आहे. आता नावांचा तो राव येता तरी रावणाची करील घात. या बरे हनुमंता बरं. हो या माते हित हित काय. मग लगेच काळनेमीने विचार केला, आता नाही म्हणावं. राजाचं एखाद्या माणसानं काम सांगितलं ना, नाही म्हणायची हिंमत नसती, पण करावी वाटत नाही. मग उगत काहीतरी हो नाही म्हणून निघून जाणं. काळनेमीने विचार केला, इथं राहून नाही म्हणलं तर हे बाबा वाचू देत नाही, मारल्याशिवाय राहत नाही. मग इथं रावणाच्या हातानं मारण्यापेक्षा एका संताच्या संगतीमध्ये जर गेलं तर आपलं जीवाचं कल्याण होईल, असा विचार काळनेमीने केलेला आहे. हनुमाच बाय शरीर गोणा बरं. श्रीराम प्रेज सदा डुला. हो हो होत त्याच्याने हाते गाते बरा करत करत्यात मी झालो. काळनेमीचा विचार आहे. मारुतीराया देवाचा निज भक्त आहे. मारुतीराया देवाच्या भक्तीमधला त्या ठिकाणी किंकर आहे. मग या संताच्या संगतीत जर आलं ना, देवाची प्राप्ती होईल. म्हणून तर म्हणतात ना, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधन आणि तुटेल भवाचे
बंधन. या मायेच्या बंधनामध्ये आम्ही अडकलेलो आहेत ना, या संतांच्या संगतीमध्ये आल्यावर सुटतील असा विचार काळनेमीनं केला आणि इथं राहून मरण्यापेक्षा तिथं जर जाऊन जीवाचं कल्याण करून घ्यावं विचार केल्याच्या नंतर आईचे विचारोण्या म्हणे मान देत रावण वचनी हो हो तुझी आज्ञा उल्लंघोने बरं. सामर्थ्य जणे एवढ्या प्रकारचं त्या ठिकाणी बोलणं ऐकून घेतलं आणि काय नेहमीनं मनाला घट्ट विचार केला, निश्चय केला मनाशी. आणि निश्चय करावा लागतो. तुकोबा म्हणतात निश्चय याचे बळ आणि तू का म्हणे तेची फळ. निश्चय करावा लागते महाराज. मनानं निश्चय केल्याशिवाय कार्य केले जात नाही. बुद्धीनं संकल्प करावा लागते. बुद्धी संकल्प करते, हे का नाही. मनानं निश्चय केला आणि काय नेहमीनं विचार केला, ठाम मनाशी गाठ बांधली आणि सांगितलं महाराज तुमच्या पुढे जाणं शक्यच नाही, तुमची आज्ञा कसं उल्लंघन करावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय नेहमी राजा रावणाला बोलल्याच्या नंतर आयशा कोण आहे त्वरा बरा जे उल्लंघो जगे तुझे उत्तर बरा बरा वेगे करोने नमस्कार निशाचरा महाराज तुमच्या पुढे या ठिकाणी जाणं एक वैघ्य श्लोक सुटती. याच्या त्या ठिकाणी बाबा विचार केला आणि तुमच्या वचनाच्या पुढे जाणं कुणामध्ये ताकद आहे का? कोणी जाऊ शकत नाही हो असं बोलले आणि लगेच आकाशामध्ये काळणे मी उसळलेले आहेत म्हणतात. पर्वता पावे पावे मारोते बरा पण गेला शीघ्रगती माया गेली आधी निगोती बरा निश्चिती परिसावे. मारुतीराया पर्वतावर येण्याच्या अगोदर बघा पहिल्या तुकड्यामध्ये निघालेला आहे, दुसऱ्या तुकड्यात पोहोचल्याबरोबर त्या पर्वतावर रामकृष्ण माया निर्माण केली. झाडं झुडं आश्रम मनोरम सरोवर निर्माण केलं. आता कशी कशी माया केली, काय माया केली आपल्याला पुढचे सुंदर वाचक आले वक्ते आहेत त्यांच्या मुखातून ऐकायला भेटणार आहे. आमची झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करून न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करून अल्पशा वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. प्रभू राजा रामचंद्र भगवान की जय.